मोह आकर्षाने धर्मदीक्षा देण्याचा आरोप. एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यास होते. बद्धपी लिच्छवी तथागतांकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, भगवान, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुलवण्याचा जादूटोणा त्याला अवगत आहे. जे असे म्हणतात ते तथागतांबद्दल विपर्यास प्रचार करण्यास हेतू अमान्य करतात. आम्ही लिच्छवींचे लोक या आरोपावर विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. तथागत म्हणाले, बद्धीय, अफवा, परंपरा आणि लोकप्रवाद यावर विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितलेली आहे म्हणून ती मान्य करू नये. अमुक एका गोष्टी तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपाची प्रतीत किंवा स्वमतानुकाल वाटली तरच तेवढ्यानेच ती स्वीकार करू नका. तुम्हाला ती न्याय वाटते म्हणून ती मान्य करू नका. श्रमणांच्या मतांचा आदर केला पाहिजे या भावनेने भारावून जाऊन एखादी गोष्ट स्वीकारू नका. पण बद्धीय, अमुक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षण तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानांनी ते ग्राह्य आहे असे सांगितले आणि म्हणून हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्याचा तुम्ही त्याग करा. आता तुझ्या प्रश्नांबद्दल बोलायचे म्हणजे बद्धीय, जे मजवर जादूटोणा करून धर्मपरिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्वाकांक्षी लोक नाहीत काय? बद्धीय बोलला, होय भगवान, ते महत्वाकांक्षी आहेत. मग बद्धीय, लोभाने जिंकले गेलेले महत्वाकांक्षी लोक आपली महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटं बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील काय? नाही भगवान, ते कचरणार नाही, बद्धीय बोलला. आणि बद्धीय, जेव्हा कुविचार आणि सूडभावना अशा माणसांच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्याच्या महत्वाकांक्षेचा आड येणाऱ्या आरोप करण्यास दुसऱ्यांना चिथावणी देणार नाहीत काय? होय भगवान, देतील, बद्धीय बोलला. बद्धीय, माझ्या शिष्यांना मी फक्त असा उपदेश करतो की प्रिय शिष्य, लोभयुक्त विचाराने नियमन करून तू राहत जा. असे केल्याने कोणालाही लोभमूलक कार्य मन, वचन, कृत्य याद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान यावर नियंत्रण ठेवून तू वाग. बद्धीय, जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात ते श्रमण गौतम जादूगार आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे, ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भूलवते लबाड खोटे बोलणारे आहेत. भगवान, आपली ही जादू मोठी अशुभ गोष्ट आहे. या आपल्या जादूटोणाने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर बरे झाले असते. खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते. भगवान, जर सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आपल्या या जादूटोणाने मोहित जातील तर दीर्घकाळापर्यंत त्यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल. खरे आहे बद्धीय, खरे आहे. या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. नमो बुद्धाय.